शांतीनाथ श्वेतांबर मूर्तिपूजक संघ लोणंदतर्फे गोशाळेस मोफत कडबा भेट। लोणंद शहरानजीक गोळेगाव येथील शंभूराजे गोशाळेस श्री शांतीनाथ श्वेतांबर मूर्तिपूजक लोणंद संघातर्फे बार्शीवरून कडबा कुटी ट्रक मालकाने अल्प दरात भाडे घेऊन लोणंदमध्ये गोळेगावला पोहोच केले, त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार। 1,30,000 रुपये किमतीचा 116 पोती एप्रिल 22 रोजी सकाळी 12 वाजता कडबा मोफत देण्यात आला। तसेच प्रसन्ना शाह जनावरांना 4,000 रुपये किमतीचे गव्हाण सप्रेम भेट दिली। याप्रसंगी रविकांत शेठ शहा, ओमकार गोळे, संदीप शेळके पाटील, अनिल शहा, विपुल शहा, प्रसन्न शहा, संपादक दिलीप वाघमारे आदी मान्यवर बहुसंख्याने उपस्थित होते। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाच्या वतीनं 8 टन कडबा कुट्टी हे बार्शीवरनं मागवलेली आहे। सध्या एप्रिल, मे, जून यावर्षी पाऊस पण उशीर आहे, त्यामुळं चाऱ्याची खूप आवश्यकता राहणार आहे। आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळा आहे, चाऱ्याचे भाव वाढतील आणि कदाचित पेट्रोल डिझेलचे पण भाव वाढण्याची शक्यता आहे। हे सगळंच लक्षात घेऊन आपल्याकडं पैसे थोडे कमी असले तरी आम्ही त्या पार्टीला विनंती करून 8 टन म्हणजे जवळजवळ 1.25 लाख रुपयाचा चारा आज मागवलेला आहे आणि त्याचं उतरण्याचं काम चालू आहे। तसंच प्रसन्न शाह यांनी पाण्यासाठी इथं हे काय म्हणतात बॅलरचं गव्हाण दिलेले, ते सुद्धा आज इथं देण्यात आलेले। जैन समाजाच्या वतीनं आत्ता या 2-3 महिन्यात जवळजवळ 2-1 लाखाचा चारा देण्यात आलेला आहे। शंभूराजे गोशाळा येथे आम्ही सर्वजण आलो आहोत। ओंकार गोळे ह्या देशी गाया सांभाळण्याचं काम करतात। आज त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात गाया आहेत। उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळं पाण्याची चणचण आणि खाद्य जनावरांना लागणाऱ्या खाद्याची कमी भासत असल्यामुळे लोणंद येथील मूर्तिपूजक जैन समाजाने जो निर्णय घेतला की बाबा यांना आपण, ते दरवर्षीच मदत करतात, त्यांनी यावर्षी थोडी लवकर केली। मागच्या महिन्यातही त्यांनी दिलेले, आत्ताही खाद्याची कमतरता बघून त्यांनी आत्ता आणि 1 ट्रक 8 टन मुरघास दिलेला आहे। कडबाकुट्टी दिलेला आहे। कडबाकुट्टी मुरघासच असते, कडबाकुट्टी मुरघास दिलेला आहे। तो वेळोवेळी या गोशाळेस ते खूप मदत करत असतात, ते खूप कौतुकास्पद आहे। आणि असेच लोणंदमधील बऱ्याचशा लोकांनी ओंकार गोळे यांना होईल त्या पद्धतीने जशी जमेल तशी मदत करावी। ते देशी गाया सांभाळण्याचं खूप चांगलं काम करतात आणि ह्या सर्व गाया एका मृत्यूच्या दिशेने चालल्या होत्या, त्या त्यांनी सोडवून आणून ते सांभाळण्याचं कौतुकास्पद काम करतात। त्यांना मी लोणंदच्या सर्व नागरिकांच्या वतीनं खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो त्यांचा हा स्तुत्य उपक्रम हा खूप नावाजण्याजोगा आहे, त्याचं कौतुक करण्यासारखं आहे। फक्त त्यांना आर्थिक आणि गुरांना खाद्यपाण्याची सोयीची आवश्यकता आहे। ज्यांना होईल तसे त्यांनी सर्वांनी त्यांना मदत करावी अशी मी विनंती करतो।